नमस्कार. प्रभात मायक्रम आणि हँडक्राफ्ट आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रम हँगिंग बास्केट बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मायक्रमचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मायक्रम फ्रूट बास्केट बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी मोरपंखी कलरचा मायक्रम यूज केला आहे. 8 कॉर्ड्स 3 मीटर प्रमाणे, 56 कॉर्ड्स 1.5 मीटर प्रमाणे कट करून घेतल्या. त्यानंतर पाऊण मीटरचे 1 कॉर्ड आणि हाफ मीटरच्या 2 कॉर्ड, 12 इंचाची 1 रिंग, 10 इंचाची 1 रिंग आणि हँगिंगसाठी छोट्या साईजची 1 रिंग. त्यानंतर मोठ्या साईजचे काटामणी यूज करणार आहे, ऑरेंज कलरचे. त्यानंतर हँगिंग बेस लागणार आहे साधारण 20, लायटर आणि सीझर. सुरुवातीला इथे छोटी रिंग घ्यायची आहे. आता एक पाऊण मीटरची कॉर्ड घ्यायची आहे आणि ह्या रिंगला ही कॉर्ड या पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे. कॉर्डच्या आतमधून या लूपमधून ही कॉर्ड बाहेर काढायची आहे आणि पूर्ण रिंगला ही कॉर्ड गुंडाळून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कॉर्ड कट करायची आहे आणि दोन्ही कॉर्ड या पद्धतीने स्टिक करून घ्यायचे आहेत. आता इथे 8 कॉर्ड घ्यायचे आहेत, ज्या आपण 3 मीटर प्रमाणे कट करून घेतल्या आणि ह्या 8 कॉर्ड या रिंग मधून अशा बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि रिंग बरोबर सेंटरला घ्यायची आहे. रिंग व्यवस्थित कॉर्ड्सच्या सेंटरला घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे हाफ मीटरची कॉर्ड घ्यायची आहे आणि तिचं एक टोक या कॉर्ड वरती ठेवून इथे असा एक लूप तयार करून घ्यायचा आहे आणि ही कॉर्ड या सगळ्या कॉर्ड वरती या पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे. आता हे शेवटचं टोक इथे जो लूप तयार करून घेतला आहे या लूप मधून बाहेर काढायचं आहे आणि वरती दिसणारं टोक जे आहे ते आपल्याला ही गाठ सेंटरला येईपर्यंत खेचून घ्यायचं. एक्स्ट्रा कॉर्ड कट करायचे आहेत आणि स्टिक करून घ्यायचे आहेत. आता इथे टोटल 16 कॉर्ड आहेत, त्यातल्या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि इथे स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. इथे एकूण 10 स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहेत. दहा स्क्वेअर नॉट करून झाल्या की इथे एक मणी ऍड करायचा आहे. मणी टाकून झाल्यानंतर आपण इथे पुन्हा 10 स्क्वेअर नॉट करून घेणार आहोत.
10 स्क्वेअर नॉट झाल्या की पुन्हा मणी ॲड करायचा आहे। त्यानंतर पुन्हा 10 स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीनं टोटल इथे मी 5 मणी ॲड केले आहेत आणि पुन्हा 10 स्क्वेअर नॉट करून घेतले आहेत। आता याच पद्धतीनं 4-4 कॉर्ड घेऊन इथे 3ही पुढच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। इथे मी 4ही पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत। या पद्धतीनं इथे मी टोटल 5 मणी ॲड केले आहेत आणि 10 स्क्वेअर नॉट करून घेतले आहेत। आता इथे आपण 12 इंचाची रिंग ॲड करणार आहोत। त्यासाठी या कॉर्ड रिंगच्या आतमधून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक कॉर्ड 2 वेळा रिंगला अटॅच करून घ्यायची आहे। आता इथे सगळ्या कॉर्ड या पद्धतीने अटॅच करून घ्यायचे आहेत। कॉर्ड अटॅच करताना पट्टी व्यवस्थित सरळ आहे याची खात्री करून घ्यायची आहे। आणि इथे मी या 4ही पट्ट्या अटॅच करून घेतल्या आहेत। आता इथे मधल्या गॅपमध्ये आपण पुन्हा कॉर्ड अटॅच करणार आहोत। प्रत्येक गॅपमध्ये इथे आपण 14 कॉर्ड अटॅच करणार आहोत आणि कॉर्ड अटॅच केली की दोन्ही बाजूने एकदा या पद्धतीने कॉर्ड फिरवून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण रिंग कव्हर होईल। कॉर्ड रिंगच्या आतमधून घ्यायची आहे आणि या पद्धतीने अटॅच करायची आहे। अटॅच करून झाली की डाव्या बाजूची कॉर्ड डाव्या बाजूने एकदा आणि उजव्या बाजूची कॉर्ड उजव्या बाजूने एकदा या पद्धतीने बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे सगळ्या कॉर्ड अटॅच करून घ्यायच्या आहेत। आता इथे मी प्रत्येक गॅपमध्ये 14 या पद्धतीनं 56 कॉर्ड जे आपण 1.5 मीटर प्रमाणे कट करून घेतल्या त्या सगळ्या कॉर्ड अटॅच करून घेतल्या आहेत। त्यानंतर आता इथे 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि इथे बीड्सची एक लाईन पूर्ण करून घ्यायची आहे। इथे मी मण्यांची लाईन पूर्ण करून घेतली आहे। आता याच पद्धतीने पुढच्या 2 सेंटरच्या कॉर्ड घ्यायच्या आहेत आणि इथे पुन्हा मणी टाकून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने ही दुसरी लाईन पूर्ण करून घ्यायची आहे। आता इथे मी मण्यांच्या टोटल 5 लाईन पूर्ण करून घेणार आहे याच पद्धतीने। पाच लाईन पूर्ण करून घेतल्या की या पद्धतीने दिसेल। त्यानंतर आता इथे स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे। आता इथे पुन्हा स्क्वेअर नॉटच्या 5 लाईन पूर्ण करून घ्यायच्या आहेत।
आता इथे मी स्क्वेअर नॉटच्या टोटल 5 लाईन पूर्ण करून घेतल्या आहेत। त्यानंतर आता ह्या ज्या स्क्वेअर नॉट करून घेतल्या आहेत त्या अशा थोड्या लूज करून घ्यायच्या आहेत, म्हणजे इथे ही 10 इंचाची रिंग व्यवस्थित अटॅच होईल। आता इथे आपण 10 इंचाची रिंग अटॅच करणार आहोत। त्यासाठी ह्या सगळ्या कॉर्ड रिंग मधून बाहेर काढून घ्यायचे आहे आणि प्रत्येक कॉर्ड 2 वेळा रिंगला अटॅच करून घ्यायची आहे। आता इथे मी ह्या सगळ्या कॉर्ड रिंगला अटॅच करून घेतल्या आहेत। आता इथे तळाकडचा भाग पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे। त्यासाठी आता इथली कोणती एक कॉर्ड घ्यायची आहे आणि या कॉर्डवरती प्रत्येक कॉर्डने 2 वेळा पाइपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। पाइपिंग करत असताना आता जी एक्स्ट्रा कॉर्ड होणार आहे ती कट करून घ्यायची आहे आणि तिथंच पाठीमागे स्टिक करून घ्यायची आहे आणि ही पाइपिंग इथे कंटिन्यू करायची आहे। आता सेम याच पद्धतीने जी कॉर्ड एक्स्ट्रा होईल ती कट करून घ्यायची आहे। आता इथपर्यंत पाइपिंग करून झाल्यानंतर इथं ज्या कॉर्ड कमी होतील त्या आता पुन्हा जोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळ्या कॉर्ड बांधून घेतल्या की मध्ये कुठे गॅप दिसणार नाही। त्यानंतर आता ह्या सगळ्या कॉर्ड एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा पाऊण मीटरची इथे कॉर्ड घ्यायची आहे आणि इथे लूप तयार करून घ्यायचा आहे आणि या कॉर्डवरती कॉर्ड व्यवस्थित टाइट बांधून घ्यायची आहे। त्यानंतर आता एक्स्ट्रा ज्या कॉर्ड आहेत
त्या कट करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि आता हँगिंग बेस टाकून स्टिक करून घ्यायचे आहे. आता मध्ये सेंटरच्या जे छोट्या कॉर्ड आहे तिथे एक सिंपल नॉट करून घ्यायची आहे आणि स्टिक करून घ्यायचे आहे. आता वरच्या बाजूने ज्या कॉर्ड आपण कट केल्या होत्या त्या तशाच सोडून दिल्या होत्या, त्या सुद्धा व्यवस्थित स्टिक करून घ्यायच्या आहेत, म्हणजे वरून सुद्धा फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. आणि अशा पद्धतीनं हे आपलं मायक्रमचं हँगिंग बास्केट तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.